तुझ्या आजाने लावियले 8-10 वर्ष जपियले, आज झाड फळा आले नातवासाठी. नमस्कार मंडळी, मी अनुराधा तांबोळकर. आज हे आंबे बघितल्यावर मला आजोबांची आठवण झाली. प्रत्येक नातवंडाकरता ज्यांच्याकडे जागा आहे, ज्यांच्याकडे शेती आहे, त्या प्रत्येक आजोबा आजींनी नातवंडांना मिळेल म्हणून एकतरी आंब्याचं झाड लावलं असेल. आणि लावलेली आहेत बरं का. काही जणांकडे तर आंब्याच्या बागा पण आहेत. म्हणजे आपल्या नातवंडांबरोबर इतरांच्या नातवंडांनासुद्धा किंवा मुलाबाळांनासुद्धा आंबे मिळावेत म्हणून ही सगळी तजवीज. आजसुद्धा म्हणूनच आपण आंब्याचा रस करणार आहोत, खास आजोबांच्या आठवणी करता. आता हे आंबे तर गावाकडनं आलेत. आता याला धुतले पाहिजे, पुसले पाहिजे, पिळले पाहिजे आणि मग त्याचा आपल्याला आंब्याचा रस करता येईल. आता बरेच जण काय करतात की हे वरचं साल काढतात, सुरीने वरचा गर काढतात आणि मिक्सरमधनं रस काढतात. कारण हात खराब झालेले त्यांना आवडत नाही किंवा असं नाही, स्वच्छ वाटत नाही. पण खरं सांगू का मित्रमैत्रिणींनो, की आपल्या हाताने जो रस काढलेला जातो त्याची चव वेगळीच येते. त्याच्याकरता स्वच्छ हात साबणाने एकदा दोनदा धुतले की झालं काम. चला तर मग आता हे पहिल्यांदा आपण आंबे स्वच्छ धुवून घेऊयात, पुसून घेऊयात आणि त्याचा रस काढायला घेऊयात. हे करताना मात्र असे पिवळे झालेले आंबे घ्यायचे बरं का. खालनं खूप हिरवे असतील तर असे आंबे घ्यायचे नाही. थोडेसे मऊ झालेले आंबे म्हणजे त्याचा रस चांगला होतो. आता धुतल्यावर सुद्धा हा आंबा जो आहे हा पाण्यामध्ये बराच वेळ ठेवला, 1 तासभर तरी बुडवून ठेवायचे. म्हणजे काय होतं की आंब्याला रस चांगला सुटतो. चला तर मग आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये घालूयात, 2-3 तास ठेवूयात आणि मग त्याचा रस काढूयात. 1-2-3 तास आपण आंबे पाण्यामध्ये भिजत टाकले होते. स्वच्छ त्याचा जो इथला चीक असतो ना तो सगळा निघाला पाहिजे. तो आपण छान असा धुवून म्हणजे हाताने असं खरवडून तो काढून टाकायचा. काही जण हा जो भाग असतो की नाही हा मिठाने सुद्धा चोळतात बरं का. त्यामुळे लागलेला डिंक जो असतो किंवा तो जो चीक असतो तो सगळा निघून जातो. आता काही नाही, आता हे छान आपण आंबा हा असा पिळून घ्यायचा. रस काढताना नेहमी खालून म्हणजे इथून आणि इथून दाबायचं आणि हा आंबा असा पिळायचा. हे करताना इथून थोडासा चीक येतो बरं का. मग पाण्याचा हात लावून हा चीक काढून टाकायचा. कारण हा चीक जर आपल्या ओठांना वगैरे लागला ना तर आपलं तोंड येण्याची शक्यता असते किंवा त्याला म्हणतात चीक उठला. आता हा छान मऊ झाला. आता मऊ झाला आहे कशावरनं समजायचं तर आतली जी कोय आहे ही पूर्ण आडवी झाली आहे की नाही. हे पहा किती छान मऊ झाला आहे की नाही. असा आंबा मऊ झाला की मग त्याचा रस काढायला घ्यायचा. असं सगळे आंबे मऊ करून घेऊयात आणि आपण त्याचा रस करूयात. आंबे सगळे आता मऊ करून झालेत. एकदम आंब्यातली कोय ही पूर्ण आडवी झाली आणि मग आता आपण आंबे करताना हा जो वरचा भाग असतो हा देठाचा हा आपण काढून घ्यायचा आणि मग उरलेला हा काढून आपण बाजूला ठेवायचा ताटलीत एखाद्या आणि नंतर आंबा पिळायला घ्यायचा. पुन्हा आपण असे 8-10 आंबे तरी पिळून घेऊयात. म्हणजे आपल्या 3-4 जण येणार आहेत की नाही, 3-4 भरपूर असा आंब्याचा रस आपला तयार होईल. आता मघा एक तुम्हाला पद्धत दाखवली. आता ही असं उलटं करून सुद्धा ही जी कोय साल असतं त्याचा रससुद्धा काढला जातो. पण समजा जर तुम्हाला हात खूप भरलेला आवडत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा दाखवला त्या पद्धतीने रस काढला तरी चालू शकतो. असं सगळं केल्यानंतर मग ही कोय जी असते ही सुद्धा पिळून घ्यायची. काही जणांना काय असतं की आंब्याच्या रसातल्या गाठी आवडतात. म्हणजे आमच्याकडे आंब्याच्या रसातल्या गाठी ज्या असतात ना त्या तशाच आवडतात. पण काही जण मात्र मिक्सरमध्ये आंब्याचा रस करतात, त्याच्यात गाठी अजिबात नसतात. तर अशा जर असेल, जसं आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे केलं तरीसुद्धा चालू शकतं. हा रससुद्धा मिक्सरमधनं काढला तरीसुद्धा चालू शकतो. असे सगळे आंबे आपण आता पिळून घेऊयात. आंब्याच्या रसाबरोबर जो आपण मेनू करतो किंवा अगदी जो पूर्वंपार चालत आलेला आहे माझ्या अगदी आजोबांच्या काळातला तो म्हणजे आंब्याच्या रसाबरोबर केली जाते ती वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण दाण्याचा कूट या भांड्यामध्ये घालून घेऊयात. आधी मसाला करायला पाहिजे हो की नाही. नंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत तो खोबऱ्याचा किस. आपलं सुकं खोबरं असतं की नाही ते मिक्सरमधनं मी फिरवून घेतलं, त्यामुळे त्याचा असा छान बारीक पूड झाली आहे. त्याच्यात घालणार आहोत आपला रोजचा काळा मसाला. 1-2 चमचे आपण हा काळा मसाला घातला. आता पाळ्यामधला चमचा असतो हा लहान असतो, त्यामुळे आपण साधारण 1 टेबलस्पून 1 टीस्पून म्हटलं तर आपण 2 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये काळा मसाला घातला. 1 लहान चमचा भरून तिखट, थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर, छोटे लहान 2 चमचे
धन्याची पूड आणि गूळ. गूळ आपल्या आवडीप्रमाणे आहे, नाही घातला तरी सुद्धा चालू शकतो. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत थोडंसं तेल. ह्याच्यात 1 चमचाभर आपण तेल घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ, मीठ. आता हे सगळं आपण एकत्र करणार आणि वांग्यांमध्ये भरून घेणार. आंब्याच्या रसाचा जो मेनू असतो त्याच्यामध्ये खमंग वांग्याची भाजी, नंतर गरमागरम भजी, आंब्याचा रस आणि गरमागरम पुऱ्या तळल्या जातात. आमच्या लहानपणापासून हा मेनू अगदी ठरलेला बरं का. आंब्याचा रस केला की वांग्याची भाजी पाहिजेच, त्याच्याबरोबर भजी आणि गरम गरम पुऱ्या किंवा पोळ्या. आणि मग काय विचारता, सगळी आम्ही नातवंड त्या मेनूवर अगदी तुटून पडत होतो. आता ही सगळी वांगी आपण भरून घेऊयात. आता आपण वांग्याची भाजी करतोय त्याच्याकरता आपण थोडंसं तेल घातलं आहे. काय झालं, गडबडीमध्ये थोडंसं भांडं आपलं जास्त तापलं गेलं म्हणून मी पटकन गॅस बंद केला. हे नेहमी लक्षात ठेवायचं की समजा काही कारणाने आपलं भांडं जास्त तापलं गेलं आणि आपल्याला तेल आपण टाकलं तर पहिल्यांदा गॅस बंद करायचा. नाहीतर काय होतं की आपलं तेलही तापतं आणि मग आपण टाकलेली मोहरी, हिंग सगळं जळून जातं. त्याच्यात आता आपण मोहरी घालूयात. आता गॅस लावायला काही हरकत नाही. तरी गॅस लहानच ठेवायचा बरं का, नाहीतर मोहरी आपली जळून जाईल. आता मोहरी आपली तडतडली, त्याच्यात आपण 1 चमचा लसूण घातला. लसणाचा कच्चेपणा जाऊस्तोवर आपण हे आता परतून घेणार आहोत. समजा जर तुम्हाला लसूण आवडत नसेल किंवा तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही घातला तरीसुद्धा चालतो. आता आपल्या लसणाचा रंग बदलला आहे, गुलाबीसर झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालूयात. प्रथम आपण थोडीशी हळद घालूयात, थोडासा हिंग, थोडी हळद. आणि आता आपण आपले जे भरलेली वांगी आहेत की नाही, ही आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात. आज मी 5-6च वांगी घेतलीत, कारण 2-3च जेवायला आहेत की नाही, त्यामुळे एवढी वांगी आपल्याला पुरतात. साधारण जितके मंडळी जेवायला असतील ते प्रत्येकी 2-2 वांगी आपण भरावीत, लहान वांगी. आता वांग्याचा थोडा रंग बदलूस्तोवर आपण ह्या तेलामध्ये वांगी छान परतून घेऊयात. वांग्याचा रंग बदलला आहे, त्याच्यात आता आपला हा उरलेला मसाला आहे तो आपण घालून घेऊयात. कारण आपल्याला चांगली ग्रेव्ही पाहिजे की नाही, त्याच्याकरता आपण हा मसाला जास्त केला होता तो आपण घालून घेऊयात. आणि त्याच्यात आता आपण पाणी घालूयात. तोही एकदा हलवून घ्यायचा बरं का, तसंच लागली पाणी नाही घालायचं. नाहीतर मग काय होतं की तो कच्चेपणा त्या मसाल्याचा त्या भाजीला येतो. काही वेळेला काय होतं की इतकं आपलं भांडं गरम झालेलं असतं की आपला मसाला जळायला लागतो. अशा वेळेला चक्क गॅस बंद केला तरीसुद्धा चालू शकतो. त्याच्यात आपण वांगी शिजण्यापुरतं पाणी घालूयात. त्याच्यात आपण मसाल्यामध्येच मीठ, गूळ सगळं घातलं. त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि आपली वांगी शिजवून घेऊयात. आता भज्याकरता आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे. 4-5 चमचे डाळीचं पीठ, म्हणजे अंदाजे 1-1.5 वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं तिखट, लहान 2 चमचे धन्याची पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, 2 चिमूट हिंग आणि एक अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये असा ओवा हातावर चोळून घातला आहे. थोडेसे कच्चे जिरे पण आपण घातले आहेत बरं का. 2 चिमूट सोडा. ज्यावेळेला आपण सोड्याचा वापर करतो त्यावेळेला आपण कधी हळद घालायची नाही, नाहीतर आपलं भजी असतात ती लालसर होतात. आणि 1 चमचा तेल. समजा जर सोडा घालायचा नसेल तर 2 चमचे अगदी कडकडीत तेल तापवायचं आणि ते ह्याच्यामध्ये आपण घालायचं, मग तरीसुद्धा आपले भजी खुसखुशीत होतात. थोडेसे तीळ. आज कांद्याची भजी करणार आहोत. तसा उभा उभा कांदा चिरून घेतला आहे, तो असा हाताने चोळून आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. हे हाताने सगळं छान आपण चोळून घेऊयात, म्हणजे काय होईल, कांद्याला सगळा मसाला लागला जाईल. म्हणजे डाळीचं पीठ, धन्याची पावडर, मीठ हे सगळं लागलं जाईल. आणि मग आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान भज्यासारखं घट्टसर असं भिजवून घेऊयात. तर हे आपण एकत्र करून घेऊयात. आता आपल्याला हे फार सैल नाही भिजवायचं, कारण आपण उभा कांदा घातला आहे की नाही. जर बारीक कांदा आपण चिरून घातलेला असेल तर मात्र आपल्याला हे थोडंसं सैलसर केलं तरी चालू शकतं. आता हे छान आपण भिजवून घेऊयात. थोडंसं पाणी लागेल अजून. एकीकडे तेल तापत टाकूयात आणि गरम गरम भजी आपण तळून घेऊयात. हे आपलं छान
एकत्र झालेलं आहे. आता आपण भजी तळायला घेऊयात. पहिल्यांदा आपण तेल गरम झाले तर पुऱ्या तळून घेऊयात बरं का. नेहमी भजीच्या तेलामध्ये जर आपण पुऱ्या तळल्या तर त्या तेलाचा म्हणजे कांद्याचा वास आपल्या पुऱ्यांना लागतो. म्हणून नेहमी पुऱ्या आधी म्हणून पुऱ्या तळायला वेगळंच तेल नेहमी घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यात आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊयात. पुऱ्यांची जी कणिक आपण भिजवली आहे त्याच्यामध्ये आपण समजा 2 वाट्या कणिक घेतली असेल तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपला बारीक रवा असतो की नाही तो मिक्सरवर बारीक केला आणि तो घातला आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून थोडंसं मीठ घालून आपली जी कणिक आहे ती घट्ट भिजवून घेतली. त्यामुळे रवा घातल्यामुळे पुऱ्या बराच वेळ खुसखुशीत राहतात. पुऱ्या तळताना नेहमी तेल चांगलं गरम पाहिजे बरं का, म्हणजे पुरी आपली टम्म फुगते. आहे की नाही, छान फुगल्या आहेत की नाही आपल्या पुऱ्या. आणि एकदा का पुरी फुगल्यानंतर गॅस लहान करायचा आणि गुलाबी रंगावर पुरी आपली तळून घ्यायची. हा असा गुलाबी रंग आला की पुऱ्या काढून घ्यायच्या. आहे की नाही, छान टम्म पण फुगल्यात आणि रंग किती मस्त आला की नाही. अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात. शक्यतो जेवायला मंडळी बसली की गरम गरम पुऱ्या तळून दिल्या तरीसुद्धा चालतात. पण वेळ नसेल तर मग आधी तळून घेतल्या तरीही चालते. आता ह्या आपण पुऱ्या आपल्या छान तळून झाल्यात, आपण काढून घेऊयात. तर आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. पुऱ्या आपण थोड्याशा तळून घेतल्यात. वांग्याच्या भाजीचं काय झालं ते आपण बघूया. आपण आपली वांग्याची भाजी कुठपर्यंत आली आहे. अरे वा, काय रंग पण छान आला. आणि आज जरा मी थोडं सडळ हाताने तेल घातलं आहे बरं का, त्यामुळे जरा तेलही वर आलेलं आहे. वांग्याच्या भाजीचा म्हणजे वांग्याचा सुद्धा रंग छान बदललेला आहे. आपल्याला हवी तशी ग्रेव्ही पण झालेली आहे. आता थोडंसं आपण दाबून बघूयात वांगी शिजली आहेत का. आहे, आपली वांगीसुद्धा छान शिजली. त्यामुळे आपली वांग्याची भाजीसुद्धा आता झाली. आपलं तेल तापलं आहे का बघूया. तर त्याच्याकरता थोडंसं मी पीठ टाकून बघितलं, लागली वर आलं, याचा अर्थ आपलं छान तेल तापलं आहे. आता आपण बाकीची भजी त्याच्यावर घालून घेऊया. आहे की नाही, असं सरभरीत आपण करून घेतले. फार घट्ट पण नाही आणि फार पातळ पण नाही. आता हे जे आपण भजी आहेत हे आपल्या तेलामध्ये सोडूयात. फार मोठी मोठी भजी करणार नाही आहे बरं का आज मी, अगदी छोटी छोटी भजी करणार आहे. भज्यांचा थोडासा रंग बदलला, गुलाबीसर झाले की आपली भजी पण तयार झाली. म्हणजे जवळजवळ आपला सगळा मेनू झाला. वांग्याची भाजी झाली, आंब्याचा रस करून झाला, भजी झाली आणि मुख्य म्हणजे पुऱ्यासुद्धा तळून झाल्या. चला आता वाढायला घेऊयात. हे गरम गरम छान रंग बदलला ना की आपण ही भजी काढून घेऊयात. आता याच पद्धतीने तुम्हाला मिरच्या घालूनसुद्धा भजी करता येतील बरं का. मिरची म्हणा, उभी चिरलेली कोबी, पालक, कुठलाही तुमच्या आवडीचा पदार्थ घालून आपण ही भजी करू शकतो. आहे, आता आपल्या ह्या भज्यांचा रंग छान बदलला आहे, गुलाबीसर झाला आहे. आता आपण गॅस लहान करूयात आणि आपली भजी काढून घेऊयात. या पिठामध्ये आपण मग मिरची घातलेली नाही आहे, कारण घरात लहान मुलं आहेत की नाही, त्यांना मिरची आवडणार नाही किंवा तिखट लागेल. पण तुम्ही मात्र बारीक चिरलेली मिरची याच्यात घातली तरीसुद्धा चालू शकते. आपली भजी पण तयार झाली आहे. एकीकडे गरम गरम भजी, गरम गरम पुऱ्या करूयात आणि सगळ्यांना जेवायला वाढूयात. मस्त बेत तयार झाला. आता आंब्याचा रस वाढला की झालं. आंब्याच्या रसावर पातळ तूप घेतलं ना की आंब्याचा रस बाधत नाही बरं का. काय मस्त झालं आहे की नाही आंब्याच्या रसाचा मेनू. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.